तर गाईज आज आहे आमच्या ट्रिपचा 3rd दिवस आणि आज आम्ही चाललोय पावसला. तर गाईज फायनली आम्ही आता पावसला निघालेलो आहे. सगळे एकमेकांना भेटतायत आणि आता फायनली आम्ही निघतोय पावसला. तर आता आम्हाला अजून इथनं 3-4 तास तर जातीलच आणि त्यानंतर आम्ही पावसला जाऊ. तिथं खूप सारे मंदिर आहेत, डेस्टिनेशन्स आहेत, तिथे जाऊया. तर गाईज आपण फायनली पोचलेलो आहे पावसला. तर इथं गणपतीच्या मंदिरात चाललोय आपण आणि माझे आजोबा पोचलोय, माझा मामा पण आहे इथं, अजून अन्वित हे बघ. तर गाईज अन्वित पण रेडी आहे आणि आता आम्ही गणपती दर्शनला चाललोय आणि खूप गरमी आहे आज. आणि इथं पण मला खूप सारे झाडं दिसलेत. बघू आपण इथं काय काय भेटतं आपल्याला. इथं मला तर फुलंच दिसतात, फुलांचीच झाडं दिसतात. एक गाईज मला फुल भेटलं आणि हे बघा, एक मिनिट आता मी दाखवतो तुम्हाला. मला फुल भेटलंय. इथं खूप सारे आहेत असे, हे बघा. इथं खूप सारे आहेत फ्लावर्स आणि माझी आजी आणि अन्वित चाललेत. अन्वित हे बघ, कोण आहे बघ. मी हाय तर हाय. आमच्या दोघांचं गाडी. अन्वितचा आता लंच ब्रेक टाइम चाललाय, त्याची थोडीशी पेट पूजा चालली आहे आणि आता आपण चाललोय. तर चला आता आपण जाऊया त्या मंदिरात गणेशच्या. तर चला जाऊया. तर गाईज इथं आंबे विकायला आहेत आणि आम्ही आंबे बघायला थांबलोय. गाईज एवढे मोठे मोठे आंबे आहेत. हा मोठा आहे टाकायचा नसतो. आणि खूप सारे आहेत आंबे. इथे छोटे आंबे आहेत हे. आणि हे हापूस आणि हे कोणतं काय, केसर. आणि आता आम्ही चाललोय त्या साईडला पण आंब्याचे दुकान आहेत. तिथं पण खूप आंबे आहेत, आंबे आहेत आणि खूप ट्रॅफिक झालंय. तर काय आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि हे खूप सुंदर म्हणजे सुंदर आहे. मध्ये आय थिंक फोन अलाउड नाही, आपण मागे जाऊया. आणि इथं हनुमान, सीता, राम आणि लक्ष्मण यांचं आहे आणि या साईडला गणपती, देवी माता यांचं आहे आणि मध्ये आणि तिथं पण आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मध्ये आणि वर पण खूप फ्रेम्स लावलेत. इथं रखुमाई, विठ्ठल, इथं मध्ये अंबाबाईचं एक 3D फ्रेम आहे. इथं पण खूप सुंदर फ्रेम आहेत. इथं पण ठेवलेत त्यांचे काही जुने फोटो, सुंदर आहेत. आणि वर पण तर सगळीकडे मस्तपैकी असे आहेत. अजून तिथं काही लोक तपासणार आय थिंक ह्याच्यासाठी बसले, कीर्तनासाठी वाटतं. कीर्तन चालू होणार आहे आता थोडंच वेळ. पण खूप सुंदर असं मंदिर आहे हे. हे आहे स्वामीचं जन्मग्रहण. खूप सुंदर आहे. अजून हे तर खूप काय काय आहे. इथं श्री स्वामीची जन्म रेवी आणि इथं त्यांचं घर आहे हे वाटतं. हा हे घर आहे त्यांचं. आणि इथं फ्रेम्स लावलेत काय काय. हे पण सुंदर असे फ्रेम्स आहेत. हे आहेत स्वामी. इथे स्वामी, खूप सुंदर असे फ्रेम्स आहेत. वर पण आहेत आणि इथं अजून खूप काय काय आहे. हे फ्रेम्स आहेत आणि इथं अख्खं त्यांचं जन्मगृह आहे. इथं वर पण आहे. खूप सुंदर. ही पेंटिंग माझी फेवरेट झाली. खूप सुंदर आहे ही. आणि तिथं काय काय जागी वाळ पेंटिंग्स आणि त्यांचे फ्रेम्स आणि अजून काय काय आहे. इथं हे स्वामींचं जन्म रेवरी जी मी तुम्हाला मगाशी दाखवली. आणि या साईडला आहे
या साईडला द्वार आहे आणि या साईडला पण द्वारची पेंटिंग आहे. अजून पण इथं खूप काही काही आहे. आता डेव्हलप झालं आहे खूप. आधी एवढं सुंदर नव्हतं पण तेव्हा पण ह्याच्यापेक्षा होतं, पण आता डेव्हलप केलं आहे त्यांनी. आणि हे बाहेर कंदील लावलेत. इथं कंदील आणि हे डायमंडचं हँडमेड आहे ना, डायमंडचं बनलं आहे खूप सुंदर असं. आणि इथं अजून हे इथं समोर आहे, हे घर होतं त्यांचं. तर गाईज आता आपण आलो आहे लक्ष्मी नारायण मंदिरात. तर आता आपण चाललो आहे आज, बघूया. खूप इथं जिने आहेत उतरायला. आणि गाईज हा रस्ता थोडासा आहे अडखळं, खूप पायऱ्या आहेत तिथं खाली जायला. आणि इथं खूप असे दगडानेच सगळं बनवलंय. मंदिर पण दगडाने बनवलेत. मंदिर पण जांभळ्या दगडाने बनवलंय. चांगलं आहे तसं मंदिर. आज कोणच नाही वाटतं, आज कोण नाही आहे. तर आतमध्ये जाऊया आपण, बघूया. जर कोण असलं तर ओके, नाहीतर आपल्याला, मला तर वाटतं असं बंद आहे, नाही चालू आहे. तर आपण आता आधी चप्पल कुठं काढायचे, चप्पल हे बघूया गाईस. खूप सुंदर असं मंदिर आहे. आता आपण चप्पल काढूया. चप्पल कुठं काढायची? हा हेच वाटतं, लोक राहतात इथं वाटतं. हे चप्पल इथं. तर काय जातं आपण आतमध्ये जाऊया, बघूया काय काय आहे आत. एक नंबर आहे गाईस. एवढं शांतता आहे लक्ष्मीनारायण. तर हे एवढंच असेल का? ते ढोलकी आहे, आपण वाजवूया. ही आहे पहिल्या जमान्यातली विहीर. बघा, हे असं म्हणजे ही अख्खी क्रेन सारखं असायचं. आणि इथं हे असं असतं, ते आतमध्ये टाकायला त्यात पाणी आणि त्यात पाणी असतं. माझे आजोबा काढत आहेत पण माझी मम्मी काढून नाही देते त्यांना. तिथे आतमध्ये आहे खूप. तिथून करतात, तिथून टाकतात. एक जण असतं पाय ठेवतात, तिथं पाय ठेवतात आणि टाकतात खाली. मला माहिती, मी बघितली व्हिडिओ. आणि इथं बाजूला पण आहे, आत आहे हा एकदम गाईस. पाणी चांगलं नाही, खूप आधीच आहे. आय थिंक आधीची, खूप जुनं आहे, खूप जुनं आहे, हजारो साल जुनं असेल. मोबाईल पडत अहो ते कसं खेचतं डायरेक्ट. हा आहे रत्नागिरीतल्या कशेरी मधला समुद्र टेबल पॉइंट. आणि इथं आता आम्ही खाली चाललो, इथं खाली जायचा रस्ता आहे. तर आता आपण खाली जाऊया. हा, तर इथं खूप असं मस्तपैकी डोंगर आहे. आणि गाईज इथं तुम्ही, हा कशेरीचा हा टेबल पॉइंट आहे. आता आपण चाललोय खाली, पण इथं खाली जायला खूप अडखळा रस्ता आहे. थोडंसं हे ॲडव्हेंचर करून जायला लागणार आहे. नाही गाईज तिथनं आहे. ओके, मला वाटलं गाईज इथनं जायचं, पण नाही, समोरनं आहे रस्ता. तर आता आपण समोरनं जाऊया. पण गाईज काय दिसतं इथनं, बघा तुम्ही. इथनं समुद्र अख्खा नाही. तर गाईज माझ्या मम्मीनी एका लिव्हनी एक सिट्टी बनवली. तर आता आपण करवंदाच्या पानाची सिट्टी बनवली. तर आता आपण ही वाजवून बघूया. गाईज नाही वाजवत आहे, नाही खरंच नाही वाजवत आहे. संपली गाईज पावर. तर काही ही असते कोकणातील मज्जा. तर तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा कोकण. आणि माझ्या मागे तुम्ही समुद्र बघू शकता, एवढा मोठा समुद्र आहे मागे माझ्या.
आणि अजूनही खूप मज्जा असते कोकणात. तर माझ्या मागे हा समुद्र, तुम्ही हा व्ह्यू घ्या, टेबल पॉईंट आहे. तर चला आपण जाऊया. गाईस तिथं माझी मम्मी, माझे पप्पा, माझी मावशी सगळे तिथं आहेत. ते जे दिसतात ते माझ्या मम्मी आजोबा जे ते हाय करतात. आणि हा इथं समुद्र आहे. एक नंबर आहे तिथनं टेबल पॉइंट हा. तिथं वर माझे सगळे आहेत. तिथं वर माझी मम्मी आहे, माझी मावशी आहे आणि माझे आजोबा आहेत. वरतीच राहिलेत वाटतं का वरती गेलेत, त्यांना खाली नाही यायचं. ठीक आहे, ते तिथं समुद्र आहे ना तिथं. गाईज ते पाणी नाही बघा, तिथं वरती चाललंय पाणी आणि खाली येत आहे, वर जाऊन खाली येत आहे. आणि इथनं पण खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि हा व्ह्यू तर खूपच सुंदर आहे या साईडनी. त्या साईडला पण आहे. ॲक्च्युली या साईडला अख्खा समुद्र आहे. ते पाणी तिथपर्यंत जातं गाईस, तिथपर्यंत जातं आणि मग परत मागे जातं. गाईस त्या पाण्याची मज्जा बघा, ते पुढे जातं परत मागे येतं. तर गाईस तुम्ही खरंच विजिट करा कोकण. खूप सुंदर जागा आहे कोकण म्हणजे. आता मे महिना पण चालू आहे आणि जूनमध्ये पण सुट्ट्या असतात, तेव्हा पण तुम्ही नक्की विजिट करा. पण खूप सुंदर असं व्ह्यू भेटतो आणि खूप सुंदर असे फोटो पॉईंट्स आहेत कोकणात. अजूनही खूप काय काय आहे कोकणात.